नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर खूप रिक्वेस्ट आलेल्या की इंटरव्ह्यूसाठी नक्की कसं प्रिपेअर करायचं, इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जातं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर जो म्हणजे कुठलाही इंटरव्ह्यू असेल, ठीक आहे. कुठलाही इंटरव्ह्यू असेल, तर त्या इंटरव्ह्यूचे 3 मेन स्टेप्स असतात, ठीक आहे. पहिला स्टेप असतो, एचआर तुम्हाला कॉल करतो, ठीक आहे. त्या कॉलमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तुम्ही काय-काय प्रोजेक्ट्स केलेत ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मग दुसरा स्टेप असतो टेक्निकल इंटरव्ह्यू. आता टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये सहसा कुठले प्रश्न विचारले जातात? एक्सेल, एस-क्यू-एल आणि पायथन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, की एक्सेलमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, एस-क्यू-एलमध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात आणि लास्ट जो राउंड असतो, तो असतो मॅनेजरियल राउंड. आता मॅनेजरियल राउंड म्हणजे तुम्ही जर कंपनीमध्ये सिलेक्ट झालात, तर तुमचा जो मॅनेजर असेल, तो फिटमेंट बघणार, की तुम्ही त्या टीममध्ये करेक्ट बसतायत की नाही. आणि ह्याच्या पुढे फायनल एचआर राउंड पण असू शकतो, जिथे तुम्ही सॅलरी वगैरे डिस्कस कराल. नाहीतर हा एंडचा राउंड असतो मोस्टली, ठीक आहे. तर असे राउंड्स असतात मोस्ट ऑफ द कंपनीजमध्ये, ठीक आहे. तर आता काय प्रश्न विचारले जातात ते आपण बघूयात. तर सर्वात पहिले तुम्हाला बिझनेस थिंकिंग करायला यायला पाहिजे. बिझनेस थिंकिंग म्हणजे काय? व्हाय आर वी डूइंग दिस एनालिसिस? व्हॉट डिसिजन विल हेल्प दिस मेक? व्हॉट ॲक्शन कम्स नेक्स्ट? मी सविस्तर सांगणार की हे सगळं काय असतं, ठीक आहे. आणि हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला आपल्याला हे सगळं शिकावं लागणार, ठीक आहे. आता मी एक्सप्लेन करते की काय आहे सेंट्रल टेंडन्सी, व्हेरियन्स आणि रिलेशनशिप्स. तर काय असतं हे? लेट अस अंडरस्टँड. तर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक व्हेन इट कम्स टू स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. इथे मी एक स्टॅटिस्टिक्स ॲड करायला विसरले. तर स्टॅटिस्टिक्सवर पण क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे. एक्सेल, एस-क्यू-एल, पायथन आणि स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्समध्ये काय प्रश्न विचारले जातात? तर आपल्याकडे असतं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे तुमच्याकडे जर एक डेटा सेट आहे, तर त्या डेटा सेटचं सेंटर काय आहे? आता त्या डेटा सेटचं सेंटर का पाहिजे आपल्याला? इमॅजिन करा की माझ्याकडे एक डेटा सेट आहे, ठीक आहे. ज्याच्यात सॅलरीज आहेत लोकांच्या. ठीक आहे. सो से द सॅलरीज आर 20K, 25K, 30K, 35K, 32K आणि एक सॅलरी आहे 1, 2, 3, 4, 5. ओके, लेट मी रिमूव्ह दिस. ठीक आहे. आणि अजून एक सॅलरी आहे जी आहे 3 लाखाची. आता ह्याच्यात काय होणार माहितीये का? ह्याच्यात तुम्हाला विचारलं की ही एक कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये तुम्हाला फिगर आउट करायचंय की लोकांची ऑन एन ॲव्हरेज सॅलरी किती असते? ऑन एन ॲव्हरेज सॅलरी किती असते? तर ऑन एन ॲव्हरेज सॅलरी किती असते हे फाइंड आउट करायला तुम्हाला ॲव्हरेज काढावं लागेल याचं. ठीक आहे. ह्याचं ॲव्हरेज काढावं लागेल. तर तुम्ही ॲव्हरेज काढाल तर ॲव्हरेज विल कम अराउंड समवेअर अराउंड 80K टू 83K. ठीक आहे. 80,000 ते 83,000, 83,000. ओके. पण जर का तुम्ही इथे सॅलरी बघाल, तर मेजॉरिटी लोकांची सॅलरी, ठीक आहे, मेजॉरिटी लोकांची सॅलरी आहे 30 ते 35च्या रेंजमध्ये. 30 ते 35च्या रेंजमध्ये. मग हा फिगर काय येतोय आपल्याला ॲव्हरेजमध्ये? हा फिगर अशासाठी येतोय कारण एका माणसाची सॅलरी खूप जास्त आहे. हा इमॅजिन करा की हा सीईओ आहे कंपनीचा. त्याचा पगार आहे 3 लाख महिन्याला. तर ह्या पगारामुळे आपला ॲव्हरेज जो आहे तो पुढे जातोय. ठीक आहे. आता ॲव्हरेजची गरज काय आहे? जर का कुणी विचारलं की ह्या कंपनीमध्ये सहसा सॅलरी लोकांना काय भेटते? तर तुम्ही जर ॲव्हरेज काढलात तर तुम्ही आन्सर देणार 80 ते 83,000 आणि तुम्ही ॲव्हरेज काढलात तर हे भेटणार. पण हा रॉंग मेजर आहे ना.
हा रॉंग मेजर आहे. तुम्ही सेंटर काढतायत या डेटाचा, पण सेंटर दिस इज नॉट द सेंटर. तर आपण सेंटर कसा काढावा? आपण सेंटर अजून एक मेजर असतो मीडियन म्हणून. ॲव्हरेज आपण काढून बघितला. ॲव्हरेजला आपण मीन पण म्हणतो. ठीक आहे, आपण ॲव्हरेज काढून बघितला. ॲव्हरेज कसा काढणार मी दाखवते. ॲव्हरेज कसा काढणार आपण? 25 प्लस 30 प्लस 35 पुढे काय प्लस 32 प्लस 3 लाख प्लस 3 लाख. ठीक आहे, हे सगळं डिवायडेड बाय 1 2 3 4 5 किती नंबर्स आहेत? 5. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका, हे 1000 आहेत. ठीक आहे, हे 1000 आहेत. तर हे सगळे जे आहेत दिस इज 25 के 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 आणि हे 3 लाख आहेत. तर हे सगळं ॲड करून तुम्हाला डिवाइड बाय 5 करायचं आहे. तर तुम्हाला काय भेटेल? मीन भेटेल. मग मीडियन कसा भेटेल तुम्हाला? मीडियन कसा भेटेल? ह्या डेटाचा सेंटर काढून. ह्या डेटाचा सेंटर काय आहे बघा. ह्या डेटाचा सेंटर आहे हा 35,000. बघा मी परत इथे लिहून दाखवते तुम्हाला. 25 30 35 32 आणि 3 लाख. तर ह्या डेटाचा सेंटर काय आहे? हा सेंट्रल एलिमेंट आहे ना. बघा इतके एलिमेंट्स आहेत आणि 35 सेंटरमध्ये आहेत. तर ह्याला आपण म्हणतो मीडियन. ह्याला आपण काय म्हणतो? मीडियन. तर अशा डेटा सेटचं सेंटर काढायला तुम्ही मीन वापरणार की मीडियन वापरणार? ऑफकोर्स मीडियन वापरणार. का? मीडियन तुम्हाला करेक्ट पिक्चर देतोय. आता जर का तुम्हाला कोणी विचारलं की ह्या कंपनीमध्ये सहसा म्हणजे ऑन अन ॲव्हरेज सॅलरी किती भेटते आणि तुम्ही सांगितलं 35,000, तर हे करेक्ट मेजर आहे. 83,000 करेक्ट मेजर नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्या वेळेला तुम्ही कुठली सेंट्रल टेंडन्सी वापरणार. अजून एक सेंट्रल टेंडन्सी असते, त्याला म्हणतात मोड. आता इमॅजिन करा की आपल्याला फाइंड आउट करायचे एक रूममध्ये खूप सारे लोक आहेत आणि त्यांच्यामधून आपल्याला फिगर आउट करायचे की कुठल्या पर्सनला कुठला फ्रूट सर्वात जास्त आवडतो आणि आपल्याकडे काय डेटा आहे. ठीक आहे, एक पर्सन आहे ए. तो ए पर्सन एका महिन्यात 8 ॲपल खातो, 5 मँगोज खातो आणि 3 बनानास खातोय. ठीक आहे, आता आपल्याला फिगर करायचंय की सर्वात फेवरेट फ्रूट याचा कोणता. तर अनडाउटेडली सर्वात फेवरेट फ्रूट काय आहे? ॲपल आहे. आपल्याला कसं कळलं? कारण ॲपल सर्वात जास्त वेळा येतोय आपल्या डेटामध्ये. तर मोड काय करतं? आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधून देतो, डेटाची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, काउंट करतो की ॲपल किती वेळा येतोय, मँगोज किती वेळा येतोय आणि जे सर्वात जास्त येतोय तो आपला मोड असतो. तर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये 3 कॉन्सेप्ट्स असतात, मीन, मीडियन, मोड. ते तुम्हाला परफेक्टली यायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे, मग नंतर स्टॅटिस्टिक्स मधलाच एक कॉन्सेप्ट आहे व्हेरियन्स म्हणून. आता ते व्हेरियन्स समजूयात आपण काय आहे. तर माझ्याकडे 2 क्लासचे मार्क्स आहेत. क्लास ए मध्ये लोकांना असे मार्क्स पडलेत आणि क्लास बी मध्ये लोकांना असे मार्क्स पडलेत. आता जर का तुम्ही ॲव्हरेज काढलात ना, तर दोघांचा ॲव्हरेज ना सेम येणार. ॲव्हरेज विल बी सेम. मीन ऑफ क्लास ए विल बी इक्वल टू मीन ऑफ क्लास बी. पण मी जो प्रश्न विचारलेला की ऑन अन ॲव्हरेज या क्लासमध्ये लोकांना किती मार्क्स पडतायत, त्याचा करेक्ट आन्सर देतोय का हा? तर बघा इथे करेक्ट आहे. ऑन अन ॲव्हरेज लोकांना जर आपला मीन असता 50, दोन्ही डेटामध्ये जर आपला मीन असता 50, तर दोन्ही डेटामध्ये पहिल्या डेटामध्ये जर मी सांगितलं की ऑन अन ॲव्हरेज लोकांना 50 मार्क्स पडतायत, तर दिस वॉज करेक्ट राईट फॉर क्लास ए. पण क्लास बी मध्ये जर मी सांगितलं की ऑन अन ॲव्हरेज लोकांना 50 मार्क्स पडतायत, तर दॅट इज रॉंग राईट. बघा एकाला 10 आहे, एकाला 90 आहे, तर ऑन अन ॲव्हरेज 50 मार्क्स तर नाही आहे. तर ह्याच्यात मी मीन काढलं, मला 50 भेटलं. ह्याच्यात मी मीडियन काढणार, बघा मधला एलिमेंट कुठला आहे? मधला एलिमेंट पण 50 आहे, तर मीडियन पण 50 आहे. तर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी इथे करेक्ट आहे का? नाही. तर आपल्याला अजून एक मेजर पाहिजे
तो म्हणजे व्हेरियन्स. आता व्हेरियन्स काय करतो? व्हेरियन्स आपल्याला सांगतो की मीन पासून, ॲव्हरेज पासून दुसरे नंबर्स किती लांब आहेत. म्हणजे हा 30 ॲव्हरेज पासून किती लांब आहे, 10 ॲव्हरेज पासून किती लांब आहे. आणि ॲव्हरेज पासून जर का तुमचे नंबर लांब असतील तर युअर डेटा इज इनकन्सिस्टंट. तुमचा डेटा चांगला नाहीये, तुमचा डेटा रिलायबल नाहीये. आता इथे इथे जर का तुम्ही गॅप काढला, मीन पासून हे नंबर्स किती लांब आहे, 49 आणि 50 चा फरक, 48 आणि 50 2चा फरक, 51 आणि 50 चा फरक, 52 आणि 50 2चा फरक. पण इथे बघा मीन काय आहे 50, इथे किती लांब आहे 20, इथे किती लांब आहे 40. तर खूप जास्त गॅप आहे ना. तर जेव्हा मीन पासून तुमचा गॅप वाढतो तेव्हा तुमचा डेटा जास्त रिलायबल ठरत नाही. तुमचा मीन आणि मीडियन जास्त रिलायबल ठरत नाही. ठीक आहे. तर असे प्रश्न विचारू शकतात. मग ए-बी टेस्टिंग म्हणून काय असतं? आता ए-बी टेस्टिंग काय आहे? इमॅजिन करा मी हा व्हिडिओ टाकते. ठीक आहे. मी हा व्हिडिओ टाकत असताना तुम्ही थंबनेलवर थंबनेल बघितला असेल ना या व्हिडिओचा कव्हर. तर YouTube आपल्याला फॅसिलिटी देतं की मी असे 2 कव्हर देऊ शकते. माझ्या व्हिडिओला 2 थंबनेल देऊ शकते. आणि कुठला जास्त चालेल दोघांमधून तो मग YouTube सिलेक्ट करणार. तर ए-बी टेस्टिंग काय असतं? आपल्याकडे 2 सिच्युएशन्सवर आपण टेस्टिंग करू शकतो आणि जी सिच्युएशन सर्वात जास्त लोकांना आवडतीये ती आपण सिलेक्ट करू शकतो. दॅट इज ए-बी टेस्टिंग. तर ए-बी टेस्टिंगवर पण प्रश्न पडू शकतात तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये. मग एस-क्यू-एल. ठीक आहे. आपण आता स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता आपण एस-क्यू-एल बघूयात. तर एस-क्यू-एल मध्ये पण खूप सारे प्रश्न विचारले जातात. पहिलं तर फंडामेंटल. जर का तुम्ही एस-क्यू-एल थोडासा अभ्यास केलेला आहे तर तुम्हाला कळेल की सिलेक्ट, वेअर, ऑर्डर बाय हे सगळे म्हणजे खूपच बेसिक गोष्ट आहेत. तुम्हाला जेव्हा डेटा काढून हवा असतो डेटा सेटमधून तेव्हा तुम्ही सिलेक्ट वापरता. मग तुम्हाला काय कंडिशन द्यायची असेल म्हणजे डेटा फिल्टर करायचा असेल काय कंडिशन देऊन तेव्हा तुम्ही वेअर वापरता. आता इमॅजिन करा की माझ्याकडे एक डेटा सेट आहे. ठीक आहे. की लोक आहेत माझ्याकडे राहुल, पूजा, मग हिना. ठीक आहे. यांचे मार्क्स आहेत माझ्याकडे 40, 30 आणि 60. तर मला अशी लोक पाहिजे ज्यांचे मार्क्स 60 पेक्षा जास्त आहेत. आता हा तर 3 रोचा डेटा सेट आहे. पण इमॅजिन करा जेव्हा तुम्ही डेटा एनालिस्ट बनाल तेव्हा तुमच्याकडे 3 रो नाही, तुमच्याकडे लाखांमध्ये रोजचा डेटा येणार. तेव्हा तुम्ही असं बघून नाही सांगू शकत. तर तुम्हाला कोड लिहायला लागेल त्याचा. कोड म्हणजे एस-क्यू-एलची क्वेरी लिहायला लागणार. तर तुम्ही हे 60 कसे काय घेऊन येणार? तर आपण काय म्हणणार? मला जर ही क्वेरी लिहायची असेल तर मी कशी लिहिणार की सिलेक्ट हे काय आहे? नाव. हे काय आहे? मार्क्स. तर सिलेक्ट म्हणजे काय असतं? सिलेक्ट क्वेरी म्हणजे प्रिंट करा. ठीक आहे. सिलेक्ट करा. त्या डेटामधून सिलेक्ट करा. काय सिलेक्ट करा? नाव सिलेक्ट करा आणि मार्क्स सिलेक्ट करा. फ्रॉम म्हणजे कुठल्या टेबलमधून? हा एक टेबल असेल ना. इमॅजिन करा की हा टेबलचं नाव आहे स्टुडंट्स. ठीक आहे. फ्रॉम स्टुडंट्स. मग माझा क्वेश्चन काय होता की मला काय पाहिजे? मला अशी स्टुडंट्स पाहिजे ज्यांचे मार्क्स सपोज 50 पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. फ्रॉम स्टुडंट्स वेअर हे काय आहे? मार्क्स ग्रेटर दॅन 50. तर मी काय सांगते माझ्या डेटाला की मला नाव आणि मार्क्स द्या कुठल्या टेबलमधून? स्टुडंट्स टेबलमधून, जिथे कंडिशन अशी आहे की मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 50. तर आपल्याला आउटपुट काय येणार? हिना. आउटपुट काय येणार आपल्याला? हिना. तर असे क्वेरीज लिहायचे असतात. बघा ही सोपी क्वेरी आहे. तर असे एस-क्यू-एल क्वेरीज तुम्हाला लिहायला लागतील. मग जॉईन्स म्हणजे जर आपल्याकडे 2 टेबल्स आहेत. ठीक आहे. आपल्याकडे 2 टेबल्स आहेत आणि तुम्हाला रिझल्ट जो हवा आहे, तुम्हाला काहीतरी शोधून काढायचं आहे या दोन्ही टेबल्समधून. ठीक आहे. या दोन्ही टेबल्समधून. फॉर एक्झाम्पल शाळेचं एक्झाम्पल देते. ठीक आहे. शाळा जेव्हा आपला डेटा स्टोअर करते ना तेव्हा कसा स्टोअर करते? तर आपल्याकडे एक डेटा असा असतो जिथे रोल नंबर आहे आणि नावं आहेत लोकांची. ठीक आहे. आणि दुसरा डेटा कसा असतो? इमॅजिन करा की तुमची एक्झाम झाली तर दुसरा डेटा कसा असणार? रोल नंबर आहे आणि मार्क्स आहे. आता मला
आउटपुट काय पाहिजे माहितीये का, मला अशी नावं पाहिजे मुलांची जिथे मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 80. 80 पेक्षा जास्त मार्क्स आणणाऱ्या मुलांचं मला नाव पाहिजे. तर मला नाव कुठून भेटणार? मला नाव ह्या टेबलमधून भेटणार आणि मला मार्क्स कुठून भेटणार? मला इथून मार्क्स भेटणार. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, की हे दोन्ही टेबल्स जॉइन करायला काय कॉमन लिंक आहे का? तर कॉमन लिंक काय आहे दोघांमध्ये? रोल नंबर. तर ते ह्या रोल नंबरच्या हिशोबाने मी या दोन्ही टेबल्सला जॉइन करणार आणि मी डेटा माझा शोधून काढणार, नावं जिथे मार्क्स इज ग्रेटर दॅन 80. ठीक आहे, तर या कॉन्सेप्टला जॉईन्स म्हणतात. तर जॉईन्स तुम्हाला शिकायचं आहे. मग थोडे ॲडव्हान्स्ड गोष्टी आहेत, विंडोज फंक्शन, सबक्वेरी, केस स्टेटमेंट्स वगैरे, हे तुम्हाला शिकायचं आहे. मग कॉमन एसक्यूएल क्वेश्चन्स मी इथे दिलेले आहेत. फाइंड कस्टमर्स विथ अबाव ॲव्हरेज पर्चेस, गेट सेकंड हायेस्ट सॅलरी, रिमूव्ह डुप्लिकेट रोज, कॅल्क्युलेट मंथली ग्रोथ. ठीक आहे, असे सगळे प्रश्न जास्तीत जास्त इंटरव्ह्यूमध्ये, डेटा अनालिस्टच्या इंटरव्ह्यूमध्ये एसक्यूएलमध्ये विचारले जातात. मग एक्सेल, खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की एक्सेल म्हणजे आता आउटडेटेड झालंय. तर अजिबात नाही, एक्सेल आउटडेटेड झालेलं नाहीये. तर एक्सेलमध्ये पण लोकांना प्रश्न विचारले जातात आणि काय विचारले जातात? व्ही लुकअप, एक्स लुकअप, पिव्हट टेबल्स, लॉजिक आणि ॲग्रिगेशन, हे सगळे इफ, काउंट इफ, सम इफ आणि बेसिक चार्ट्स, डॅशबोर्ड कसा बनवायचा त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, आणि पायथन. बघा, एक्सेल आपण शिकतोय, मग पायथनची काय गरज आहे? तर पायथनची गरज अशासाठी आहे की जेव्हा तुम्ही अशा कंपनीमध्ये काम करणार जिथे डेटा खूप मोठा आहे, ठीक आहे, डेटा सेट जेव्हा खूप मोठा असतो ना, तेव्हा एक्सेल जरा कामाला येत नाही. एक्सेल खूप मोठा डेटा सेट म्हणजे 10 लाखाच्या वरती डेटा असेल तुमच्या, रोज असेल तुमच्या डेटामध्ये, तर एक्सेल तेव्हा चांगलं काम करत नाही. तेव्हा आपल्याला पायथन शिकायला लागणार. ठीक आहे, तर 100 मधून 60 असे जॉब रोल्स असतात जिथे पायथन ते विचारतात, पण 40 असेही जॉब रोल्स असतात जिथे ते पायथन विचारत नाही, फक्त एसक्यूएल, एक्सेल आणि स्टॅटिस्टिक्स विचारतात. ठीक आहे, तरीही इट इज गुड जर तुम्ही पायथन शिकलात तर. आणि पायथनमध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक्स, पांडाज इसेन्शियल्स, डेटा क्लिनिंग, व्हिज्युअलायझेशन, चार्ट्स कसे बनवायचे वगैरे, ईडीए, एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, म्हणजे पूर्ण डेटा सेट जर तुम्हाला दिलाय तर त्या डेटामधून तुम्हाला काय इन्साइट्स भेटत आहेत ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट्स मॅटर मोर देन सर्टिफिकेट्स. ठीक आहे, जर का तुम्ही फक्त सर्टिफिकेटसाठी कुठला कोर्स करताय तर अजिबात करू नका. तुम्ही प्रोजेक्ट्स जर तुमचे चांगले नसतील, जर तुम्ही प्रोजेक्ट्स एक्सप्लेन करू शकले नाहीत तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तर सर्टिफिकेट बघून, फक्त सर्टिफिकेट बघून तुम्हाला सिलेक्ट करणार नाही आहेत. तर तुमचे प्रोजेक्ट्स तुम्ही बनवायला पाहिजेत. आता प्रोजेक्ट्समध्ये काय क्लिअर असायला पाहिजे? तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट, की तुम्ही काय प्रॉब्लेम सोडवतायत, कुठला डेटा सेट तुम्ही वापरलाय, हे प्रॉब्लेम सोडवून तुम्हाला काय इन्साइट्स भेटले, आणि जर का तुम्हाला काय इन्साइट्स भेटले तर तुम्ही बिझनेसला काही रेकमेंडेशन देतायत का? तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक एक्झाम्पल दिलेला, परत मी तो एक्झाम्पल देते. इमॅजिन करा की एका कंपनीने एक ॲप लॉन्च केला. ठीक आहे, एक ॲप लॉन्च करून त्यांचा ॲप ना जास्त, म्हणजे त्यांनी 10 ॲप बनवलेले. 10 मधून जे 8 ॲप होते ते खूप चांगले चालत होते, पण 2 ॲप होते ते जास्त चांगले चालत नव्हते. तर यू ॲज अ डेटा ॲनालिस्ट यू केम इन आणि तुम्ही ॲनलाइज केला डेटा, आणि ॲनालिसिस करून तुम्हाला भेटलं की जे मुलं आहेत ते चांगले ते गेम इन्स्टॉल करतायत, ॲप वगैरे इन्स्टॉल करतायत, पण जे फिमेल्स आहेत ते गेम इन्स्टॉल करत नाहीये, हा ॲप इन्स्टॉल करत नाहीये. हे तुम्हाला कळलं डेटामधून. ठीक आहे, आता जेव्हा तुम्हाला हे डेटामधून कळलं तर तुम्हाला काहीतरी बिझनेस रेकमेंडेशन द्यावं लागणार ना, बिझनेसला काहीतरी तुम्हाला रेकमेंड करावं लागणार. तर तुम्ही काय सांगणार बिझनेसला, की सिन्स द फिमेल्स आर नॉट डाउनलोडिंग दिस ॲप मच, मे बी वी शुड ॲड सम मोर फीचर्स रिलेटेड टू फिमेल्स. म्हणजे फिमेल्स जास्त हा ॲप वापरत नाहीये, त्याचं कारण असं असावं की फिमेल्सना हा
जास्त फिमेल्सला आवडणारे फीचर्स नाही आहेत त्या ॲपमध्ये. तर तुम्ही बिझनेसला रेकमेंड करू शकता, की टाका असे फीचर्स टाका जे फिमेल्सना सुद्धा आवडणार. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही हायपोथेसिस पण द्यायला पाहिजे, की जर का तुम्ही हा चेंज केला, बिझनेसला तुम्ही हायपोथेटिकल रिझल्ट द्यायला पाहिजे, की जर का तुम्ही हा रेकमेंडेशन मी जो दिलाय तो तुम्ही एक्सेप्ट केला, तर तुम्हाला मे बी 20% ग्रोथ होणार तुमच्या रेव्हेन्यूमध्ये. असा हायपोथेटिकल तुम्ही एक रिझल्ट देऊ शकता त्यांना. ठीक आहे. त्यांना आवडतं. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बिहेवियरल क्वेश्चन्स अँड मॉक इंटरव्ह्यूज. ठीक आहे. तर बिहेवियरल क्वेश्चन ते विचारू शकतात, की असा एक प्रसंग सांगा जेव्हा तुमच्यावर खूप जास्त प्रेशर होता आणि तरीही तुम्ही एक डेटा एनालिसिसचा प्रोजेक्ट केला आणि त्याचे रिझल्ट्स काय होते. तर असे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा तुम्ही स्टार मेथडचा उपयोग करायला पाहिजे. स्टारचा फुल फॉर्म असतो सिच्युएशन, टास्क, ॲक्शन आणि रिझल्ट. आता ह्याचं मीनिंग काय? सिच्युएशन. तर तुम्हाला प्रश्न तर विचारलाच आहे, की प्रेशरमध्ये असताना तुम्ही काय केलं? तर प्रेशरमध्ये असताना तुम्ही एक्झाम्पल द्या, की मी खूप प्रेशरमध्ये होतो आणि 2 दिवसात सबमिशन होतं आणि माझे हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज होते. आता तुमचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते कुठे येणार? टास्कमध्ये. ठीक आहे. आता ते सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही कसे पार पाडले ते येणार ॲक्शनमध्ये. आणि त्याचा रिझल्ट काय होता? ते येणार रिझल्ट सेक्शनमध्ये. तर जेव्हा सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात, तेव्हा तुम्ही हा पॅटर्न अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे प्रिपेअर करणार इंटरव्ह्यूसाठी. आणि जर का तुम्हाला स्किल्स येत नसतील, तर तुम्ही माझा फ्री रिसोर्सेसवाला व्हिडिओ आहे तो बघा. तिथे जाऊन तुम्हाला कळेल, की हे सगळे स्किल्स नक्की कुठून शिकून घ्यायचे. ठीक आहे. तर आय आय विश यू ऑल द बेस्ट. आणि मला खात्री आहे, की तुम्ही लोकं चांगला अभ्यास करणार आणि स्ट्रगलने तुम्ही घाबरणार नाहीत. ठीक आहे. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण मदत होईल. तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.